ट्रॉफी जिंकता नाही आली म्हणून थेट चोरून नेली। पाकिस्तानी क्रिकेटर आणि मोहसिन नकवीबद्दलच्या या चर्चा तुम्ही ऐकलेल्या असेलच। नेटकऱ्यांनी भरभरून दाखवलेली क्रिएटिव्हिटी तुम्ही पाहिली असेलच। यामागचं कारणही तितकंच खतरनाक आहे। कुठल्याही टूर्नामेंटची मॅच विनिंग ट्रॉफी ही विनिंग टीमसाठी असते, पण ती एका मंत्र्याच्या हॉटेलच्या खोलीत गेली तर, आणि तो मंत्री थेट पाकिस्तानचा गृहमंत्री असेल तर मग काय? भारतीयांच्या नेटकऱ्यांचा संताप व्यक्त होणारच होता। पाकिस्तानचा मोहसिन नकवी, पाकिस्तानच्या या मंत्र्याचा एक प्रताप समोर आलाय। मोहसिन नकवी विनिंग टीमची ट्रॉफी थेट आपल्या हॉटेलच्या रूममध्ये घेऊन गेला। ट्रॉफी कोणासाठी होती? आशिया कप जिंकणाऱ्या टीमसाठी होती। आणि ही ट्रॉफी विनिंग टीमसाठी होती की पाकिस्तानच्या मंत्र्यासाठी? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेलच। जी ट्रॉफी विनिंग टीम म्हणजेच टीम इंडियाला मिळायला हवी होती ती पाकिस्तानच्या मंत्र्याने कशी नेली? याबाबतच या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आशिया कप 2025चा फायनल टीम इंडियाने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केलं। याच विजयासह टीम इंडियाने 9व्यांदा आशिया कप आपल्या नावावर केला। पण मात्र विजयानंतर मोठा बवाल झाला। टीम इंडियाने एसीसी अध्यक्ष आणि पीसीबी चेअरमन मोहसिन नकवीकडून ट्रॉफी घेण्यास चक्क नकार दिला। टीम इंडियाने असं का केलं तर यामागे मोठं कारण होतं। टीम इंडियाने असं यासाठी केलं कारण मोहसिन नकवी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चेअरमन आणि आशिया क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्ष असण्यासोबतच पाकिस्तानच्या सध्याच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील आहे। यामुळेच टीम इंडियाने त्याच्या हातून ट्रॉफी घेतली नाही। पण याचा अर्थ असा तर मुळीच होत नाही की विनिंग टीमला त्यांची ट्रॉफी ना मिळे किंवा पाकिस्तानचा कोणी मंत्री ट्रॉफी हॉटेलमध्ये घेऊन जाय। पाकिस्तानचे गृहमंत्री आणि क्रिकेट बोर्ड प्रमुख मोहसिन नकवी यानं विजयी संघाची ट्रॉफी थेट आपल्या हॉटेलच्या खोलीत घेऊन गेल्याचा व्हिडिओही व्हायरल झालाय। ट्रॉफी उचलली, फोटो काढले, पण सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहेत, ही ट्रॉफी खेळाडूंसाठी होती की पाकिस्तानच्या मंत्र्यांसाठी? टीम इंडियाची विनिंग ट्रॉफी चोरून हॉटेल रूममध्ये घेऊन जाणारा मोहसिन नकवीचा इतिहासही तसा खोल आहे। दरम्यान कोण आहे हा मोहसिन नकवी? मोहसिन नकवी सध्याच्या पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आहे आणि त्याचसोबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा प्रमुखही आहे। मोहसिन नकवी पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरचा निकटवर्तीय मानला जातो। त्यामुळेच क्रिकेटवर त्याची पकड राजकीयदृष्ट्या अधिक असल्याचं बोललं जातं। त्याचा राजकीय आणि क्रिकेट क्षेत्रातील वावर कायमच चर्चेत राहिलेला आहे। मोहसिन नकवी भारताचा कट्टर विरोधी आहे। अनेकदा भारत विरोधी त्याची विधानही समोर आलेली आहेत। नकवीनं अनेकदा भारत आणि भारताचे पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह विधान केलीत, ज्यानं भारत विरोधी विधानं केलीत आणि ऑपरेशन सिंदूरबाबत आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। अशा व्यक्तीकडून टीम इंडियाला ट्रॉफी घेणं मुळीच मान्य नाही, हा स्पष्ट संकेत यातून गेला। आता मोहसिन नकवीच्या कारनाम्यानंतर बीसीसीआय चांगलंच भडकलाय। बीसीसीआयने मोहसिन नकवीच्या कृत्यावर कठोर टीका केली आणि टीम इंडियाची विनिंग ट्रॉफी लवकरात लवकर भारतात पाठवा असा चक्क इशारा दिलाय। कारण या ट्रॉफीचे खरे हकदार टीम इंडिया आहे। विषय क्रिकेटच्या मैदानाच्या पलीकडे जाऊन राजकीय मैदानात पोहोचला की त्यावर राजकारण होणारच। या प्रकरणावर भारतातही प्रतिक्रिया उमटल्या। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला, जिथे मोहसिन नकवी आणि काही भारतीय क्रिकेटर्स हे हँडशेक करताना दिसत आहेत। तसा हा व्हिडिओ 15 दिवसांपूर्वीचा आहे, जेव्हा आशिया कप 2025ला सुरुवात झाली होती। या व्हिडिओच्या खाली लिहिताना संजय राऊतांनी विचारलं, तेव्हा हात मिळवला आणि आता काय झालं? हा नुसता राष्ट्रीयत्वाचा ड्रामा अशी टीका त्यांनी केली। राजकीय आणि क्रीडा विषय एकत्र आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। भारत आता हा मुद्दा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीमध्ये उठवणार आहे। जर टीम इंडियाला मेडल आणि ट्रॉफी नाही मिळाली, जी नकवी आपल्या घरी घेऊन गेलाय, तर अजून मोठा बवाल होऊ शकतो। मोहसिन नकवीचं हे या कृत्यातून स्पष्ट होतंय की पाकिस्तान खेळातही आता राजकारण करायला लागलाय। आपल्या टीम इंडियानं प्रामाणिकपणे आपल्या जोरावर ही ट्रॉफी जिंकली आहे आणि ती ट्रॉफी लवकरात लवकर भारतात आलीच पाहिजे। पाकिस्तानच्या मंत्र्याच्या या कृत्यावर
तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.